ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. राजा सद्गुरुना सिद्धरामेश्वर महाराज राजा सद्गुरुना श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा सद्गुरुना श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय. आता वंदीन संत सज्जन जय परमार्थाचे अधिष्ठान जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी. बघा, नवीन वर्षातला पहिला दिवस आपला काल त्यांचा झाला. वास्तविक आम्ही कालच घेणार होतो सत्संग, पण म्हटलं तुम्हाला माहिती नाही व्हॉट्सअपवर किती लोक येतील माहिती नाही. असो, आपण जो प्रमाण ग्रंथ मांडलेला आहे समर्थांनी लिहिला दासबोध, या दासबोधामध्ये एकूण 200 समाज आणि 20 दशक आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आपण आज बोलणार आहोत सद्गुरु स्तवनावर. तर सद्गुरु स्तवन करताना स्तवन याचा अर्थ काय? स्तवन याचा अर्थ स्तुती नाही. स्तवन याचा अर्थ कृतज्ञता व्यक्त करणे. आपण म्हणतो ना थँक्स, तसं कृतज्ञता व्यक्त करायची. स्तवन म्हणजे काही महत्त्व देऊन काहीतरी बोलायचं नाहीये. तर इथे आपल्याला असं दिसेल की समर्थाने जर पहिलाच दशक चालू केला आणि त्यातला पहिला समाज जर आपण बघितला तर तो काय? पहिला समाज प्रस्तावना आहे की ग्रंथाचं नाव काय, हा ग्रंथ कोणी कोणाला सांगितला, या ग्रंथामध्ये काय काय, म्हणजे प्रस्तावना दिलेली आहे. दुसरा जर आपण समाज बघितला तर तो गणेश स्तवन आहे. तिसरा समाज आपण बघितला तर तो शारदा स्तवन आहे. आणि चौथा समाज जर आपण बघितला सद्गुरु स्तवन आहे. आता कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात करताना या 3 मुख्य प्रमुख देवतांची पूजा केली जाते. पहिलं म्हणजे गणेशाची, दुसरं म्हणजे शारदा मातेची आणि तिसरं म्हणजे सद्गुरूंची. आता गणेशाबद्दल जर बोलायचं झालं तर म्हणजे बघा, आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर आपण कुठलंही सत्कर्म किंवा चांगलं कार्य करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्या पाठीमागे आशीर्वाद असावा लागतो. आणि हा आशीर्वाद मागण्यासाठी आणि त्यांच्याकडे विनंती केलेली आहे त्यांनी, तुझे अभयंकर आहे, तुझा जर कृपा प्रसाद झाला तर पुढे सांगणार आहे मी काय काय होतं. तर त्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला गणेशाचं स्तवन केलेलं आहे. गणेश म्हणजे आपल्याला माहिती आहे, गणेश म्हणजे बुद्धी देवता.
गणेश म्हणजे विघ्नहर्ता म्हणून आपण त्याची पूजा करतो. आता संबंध विश्वामध्ये जी शुद्ध जाणीव रूपाने जी शक्ती आहे त्याला गणेश म्हटलेलं आहे. संबंध विश्वामध्ये जी सूक्ष्म रूपाने शक्ती आहे तिला म्हटलेलं आहे शारदा. आणि ज्याच्यामुळे या शुद्ध जाणीवेचं आपल्याला ज्ञान होतं त्यांना सद्गुरू म्हटलेलं आहे. ज्यांच्या कृपेमुळे म्हणजे पुस्तक वाचून होईल का? नाही. ते नायम आत्मा प्रवचनेन लभ्या म्हटलेलं आहे ना, की प्रवचनाने कशाने आत्मा लभ्य होणार नाही. तर तो कशाने होईल? सद्गुरूंच्या स्तवनातून, सद्गुरूंच्या सहवासात जाऊन सद्गुरू श्रवणाने होईल. कारण श्रवणाने काय होतं? श्रवणानेच तुम्हाला ज्ञान होतं आणि श्रवणानेच अज्ञान पण होतं. कोणीतरी सांगितलं हे असे आहेत, हो हे तसे आहेत, काय पाठी जातात त्यांच्या, झालं. त्याच्यामुळे श्रवणामुळे. पण महाराजांच्या सारख्याने सांगितलं नाही, तूच प्रवचन केलं पाहिजे, तूच हे सगळं सांभाळलं पाहिजे. काय झालं? फरक झाला ना लगेच. सद्गुरू स्तवन म्हणजे ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही श्रवणाने प्राप्त होतात माणसाला. म्हणून अज्ञान जर आपलं काढायचं असेल तर आपल्याला सद्गुरूंजवळ जायला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलंय की सद्गुरूंचा जय जयकार केलेला आहे या समाजात. बरं, ही जी शारदा आहे ही शारदा देवी कशी आहे? ही मायारूप आहे शक्ती. आणि या मायेनी परब्रह्म तत्वाची म्हणजे सद्गुरूंना काय म्हटलेलं आहे त्यांनी? परब्रह्म तत्व. तुम्ही म्हणता ना गुरु साक्षात परब्रह्म, गुरुगीतेत म्हटलेलं आहे की गुरु साक्षात परब्रह्म. मग त्या तत्वाची माया काही वर्णन करू शकत नाही. म्हणून त्यांनी इथे अनेक उदाहरणं दिलेली की ह्या सद्गुरूंचं वर्णन कुठल्याही शक्तीने करता येणार नाही. आणि त्याच्यासाठी कोण करू शकतं सद्गुरूंचं वर्णन? जो स्वतः सद्गुरू झालाय त्यांनाच ते सद्गुरूपद काय ते कळेल. म्हणून त्यांनी अनेक वेगवेगळे उदाहरणं देऊन समर्थांनी त्या सद्गुरूंचं महत्त्व सांगितलेलं आहे किंवा वर्णन केलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं? सूर्य सांगितला, चंद्र सांगितला, पाणी सांगितलं, क्षीरसागर सांगितला, आकाश सांगितलं, पृथ्वी सांगितली, नंतर कामधेनू सांगितली, चिंतामणी सांगितला. या सगळ्यांच्या उपमा सद्गुरूंना लागू पडत नाहीत. तुम्ही सद्गुरू स्तवन जर वाचलं या एकही उपमेने सद्गुरू वर्णन करता येत नाही. आणि सद्गुरू काय आहेत? वर्णनातीत आहेत आणि परब्रह्म तत्वाचे आहेत. म्हणून त्यांचं या मायेतून वर्णन करतात. माया कशी आहे? नाशिवंत आहे. आणि सद्गुरूपद कसं आहे? अविनाशी आहे. अविनाशी, निराकार आणि सतत आहे. म्हणून इथे समर्थांनी सद्गुरूंचा जय जयकार केलेला आहे. जय जयाजी सद्गुरू राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा, दीनबंधू. परमपुरुष म्हटलेलं आहे, श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर सद्गुरूपेक्षा दुसरं श्रेष्ठ कोणी नाही, लक्षात ठेवा. ते जर आपण गुरुगीता वाचली तर भगवान शंकरांनी पार्वतीला काय सांगितलं? न गुरोरधिकम, न गुरोरधिकम, न गुरोरधिकम, शिवशासनता शिवशासनता शिवशासनता. की या जगात सद्गुरूंपेक्षा श्रेष्ठ कुणी नाही. म्हणून हा शिवाचा आदेश आहे, ही शिवाची आज्ञा आहे आणि हे शिवाचं शासन आहे. म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे की सद्गुरूच फक्त श्रेष्ठ आहेत. आणि इथे यांनी काय म्हटलंय? परमपुरुषा. परम म्हणजे श्रेष्ठ पुरुष, की त्यांच्या जोडीला कोणी बसू शकत नाही. म्हणून तुम्ही लोक काय करता? कधी कधी बरं नसले की आईंच्या नावाचा जप करता. काय उपयोग होईल? तुम्ही शिष्य कोणाचे? स्वामींचे. तर स्वामीने तुम्हाला काय मंत्र शिकवला तो तुम्ही जप करायला पाहिजे. स्वामीने तुम्हाला जो मंत्र दिलेला आहे तो बीज मंत्र आहे आणि तो सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे. तो जर तुम्ही मनपूर्वक केला तर तुम्हाला लगेच प्रचिती येईल. काय प्रचिती येईल? काय लॉटरी लागेल तुमची? मग काय लग्न होईल, मुलगा होईल, आनंद होईल. आणि त्या आनंदाची तुलना कशाशी करता येणार नाही. आता आपण इथे बसल्यानंतर मी जे बोलते मला आता आनंद होतोय म्हणून मी बोलू शकते.
मला जर आतून कंटाळा आला तर मी बोलू शकणार नाही. तसं सद्गुरूंचं जे आपण नाम सद्गुरूंनी आपल्याला दिलंय ते सर्वात श्रेष्ठ नाम आहे. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येकाला सांगते की तुम्ही उगीच मधल्या मध्ये मला क्रेडिट देत जाऊ नका. आपल्याला ज्यांच्याकडून हे सगळं आलेलं आहे त्यांचं नाव घ्या, तर ते लवकर फळाला जाईल. उगीच तुम्ही काहीतरी, आता मला किती जण सांगतात मी तुमची आठवण केली, रात्रभर मी तुमचा जप केला, मी डोक्याला हात लावतो. अरे जी शक्ती ज्यांना आपण राजाधिराज म्हणतो आणि जे राजाधिराज आपले सद्गुरू आहेत ते स्वतःला काय म्हणतात. मला विचारलं एक दिवस, राजाधिराज कुणाला म्हणायचं? राजा आधी राज्य कुणाचं होतं? आत्म्याचं. मग तुम्ही कुणाचा जय जय करता? आत्म्याचा. म्हणजे त्यांनी स्वतः पण क्रेडिट घेतलेलं नाही तर आपण काय घेणार? बघा, म्हणजे आम्ही एकदा पत्ते खेळत बसलो होतो आणि ती आमची बहीण माईंची आली, विद्याताई आल्या समोरून, आणि त्याच वेळेला आमचा कोट झाला. कोट म्हणजे 52 पाणी कोट झाला, सगळ्याचे सगळे हात आमचे, आणि स्वामींचा पार्टनर होतो मी खेळायला, आणि ही आली आणि आमचा कोट झाला. महाराज म्हणे, वा वा बाई, काय पायगुण आहे तुझा, तू आल्यावर आमचा कोट झाला. पण तिला लगेच समजलं. ती म्हणाली, नाही, मी स्वामींना म्हटलं की खेळलो आपण, आणि तिला काय मधल्या मध्ये क्रेडिट? आपण चांगली पानं टाकली म्हणून सगळे आपले हात झाले. पण तिने महाराजांना जे उत्तर दिलं ते फार छान दिलं. ती म्हणाली, जे महान असतात ते स्वतःला न महानता देतात, दुसऱ्यांना देतात. वास्तविक स्वामींच्या बरोबर बसल्यामुळे हे झालं. पण जे महानता दुसऱ्यांना महानता देतात त्यांनी तिला क्रेडिट दिलं की तू आली तुझ्या पावलांनी म्हणून आमचा कोट झाला. म्हणजे सद्गुरू कसे असतात बघा, महान व्यक्ती अशा असतात. तेव्हा मला तुम्हाला सांगायचंय की ही जी महानता आहे ती सद्गुरूंची कोणालाही देऊ नका तुम्ही, किती श्रेष्ठ असू दे. फक्त प्रेम ठेवा आमच्याबद्दल. नाही तर मी सांगितलं तर उद्यापासून शिव्या घालायला चालू करायला ना, ते काहीच ऐकायचं नाही ताईंचं, ते चालणार नाही तुम्हाला. शाळेत आल्यानंतर मास्तरांचं ऐकायलाच पाहिजे. आता महाराजांनी आपल्याला काय म्हणून बसवलंय? ते मास्तर म्हणून बसवलंय, शिकवायचं. फक्त शिकवायचं पण नाही, त्यांनी शिकवलेलं आहे तुम्हाला, सगळ्यांना तयार केलेलं आहे, अगदी रेडीमेड. पण आपण हे आता वाचायला पाहिजे, हा ग्रंथ चालवायला पाहिजे म्हणून आपण बोलतो. त्यात माझाही अभ्यास होतो आणि तुम्हालाही ऐकायला मिळतं. म्हणून महाराजांनी जी आपल्याला या ठिकाणी बसण्याची नोकरी दिलेली आहे मास्तरांची, त्या मास्तरांनी इथे बसल्यावर तुम्ही ऐकायला पाहिजे. असो, तर इथे सद्गुरूंबद्दल आपण बोलत होतो की सद्गुरूंना कुठलीही उपमा लागू पडत नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय की या सगळ्या उपमा कशा आहेत, म्हणजे सूर्य, कामधेनू, कल्पतरू, या सगळ्या उपमा नाशिवंत आहेत. नाशिवंत म्हणजे काय? नियम काय आहे आपला? यद दृष्टम तद नष्टम. जे डोळ्याने दिसतं ते नाश होणार आहे. चंद्र डोळ्याने दिसतो ना, सूर्य डोळ्याने दिसतो ना, कल्पतरू, समुद्र, सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या ज्या उपमा दिलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला डोळ्याने दिसतात. आणि डोळ्याने दिसत असल्यामुळे नियम काय समर्थांचा? जे जे काही साकार दिसे ते कल्पांती नासे, स्वरूप ते असं त्याचे असे सर्व काळ. आपलं स्वरूपच फक्त सर्व काळ कायम आहे, आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या डोळ्याने दिसत आहेत त्या नाश होणाऱ्या आहेत, नाशाकडे धावणाऱ्या आहेत. आज न उद्या त्याला नाश आहे. म्हणून हेच सांगताना समर्थांनी सगळ्या उपमा दिल्या, पण समर्थ शेवटी म्हणाले की नाही, सद्गुरू वर्णनच करता येणार नाहीत, वर्णनातीत आहेत. त्यांचं वर्णन काय करणार आपण? त्यांच्या देहाचं वर्णन करतो आपण, सगुणाचं वर्णन करतो सगळं. इथे समर्थांनी त्यांना म्हटलंय सद्गुरू म्हणजे निर्गुण ब्रह्म, परब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म. म्हणजे तुम्ही शरीराचं वर्णन केलं तर ते सगुण ब्रह्म झालं, पण इथे त्यांना निर्गुण ब्रह्म आपल्याला दाखवायचं आहे. समर्थांनी संबंध दासबोधलेलं. वास्तविक समर्थांचे गुरु कोण? प्रभू रामचंद्र. पण संपूर्ण दासबोधामध्ये प्रभू रामचंद्रांचा सद्गुरू म्हणून एकदाही उल्लेख नाही.
म्हणजे सद्गुरू रामचंद्र हे दशरथ राजाचे पुत्र होते, म्हणून त्यांना सगुण ब्रह्म म्हटलेलं आहे. पण खरे सद्गुरू कोण आहेत? कायम आहेत, अमर आहेत आणि परब्रह्म तत्व आहे. म्हणून ते निर्गुण ब्रह्माबद्दल बोलतात. म्हणून संबंध आपल्याला दासबोधात कुठेही त्यांच्या गुरूंचं, श्रीरामांचं नाव आपल्याला ऐकायला वाचायला मिळालेलं नाही. त्यांना ते सांगायचंय की ते निर्गुण ब्रह्मावर त्यांनी भर दिलेला आहे. आणि म्हणून हे निर्गुण ब्रह्म कसं आहे, त्यांनी सांगितलं अविनाशी आहे, त्याला नाश नाही. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या तोंडून ते ज्ञान ऐकायला पाहिजे. कारण का सांगितलं असं? कारण इथे बघा त्यांनी सांगितलं स्वर्ग लोक इंद्र संपत्ती ही काळांतरी विटंबती, पण सद्गुरु कृपेची महती कदापि ढळेना. म्हणजे सद्गुरु कृपा जी आहे, स्वर्गपद, इंद्रपद आणि मोठी मोठी पदं आपण जगामध्ये बघितली तर तुम्हाला माहिती आहे की ती काही काळापुरती असतात. 5 वर्षांनी 10 वर्षांनी उतरा खाली, रिटायर झाले चला घरी. आता तुम्हाला घेतात ऑफिसमध्ये बसवतात का? काही वर्षापुरती ती पदं होती तुमची. पण इथलं पद कसं आहे? इथलं पद केव्हा मिळतं? मतदान केल्यावर, निवडून आल्यावर. मग केव्हा मिळतं हे पद? सद्गुरूंच्या सेवेला जेव्हा शिष्य तत्पर असतो आणि सद्गुरूंच्या कृपेला जेव्हा पात्र होतो त्यावेळेला हे पद मिळतं. सद्गुरूंच्या कृपेला पात्र व्हायला पाहिजे ना. बाकीच्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षा आणि पेपर काय उपयोग नाही येते. मी जेव्हा मठात गेली तेव्हा महाराज मला म्हणाले, बघ हे ज्ञान कळायसाठी या पहिल्या शेपट्या कापल्या पाहिजेत. शेपट्या कापल्या पाहिजे म्हणजे केस कापायला सांगतात की काय? मी जरा प्रश्नार्थक, म्हणजे तेव्हा मी नुकतीच आलेली होती नवीन, या शेपट्या पहिल्या कापायला पाहिजे. तर मी जेव्हा असं प्रश्नार्थक बघितलं तेव्हा महाराज म्हणे कुठल्या शेपट्या, हे MA BEd वगैरे नाही, या तुझे केसाच्या नाही, मी पणाची शेपट्या कापायला पाहिजे. म्हणजे मी कोणीतरी MA BEd, मी कोणीतरी ब्राह्मण वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या शेपट्या जर कापल्या आणि तर इथे जर शरणागत झाला तुम्ही, तरच तुम्हाला इथून सुरुवात आहे, इथून धागा लागायची सुरुवात आहे. म्हणून ही आधी पहिली महाराजांनी अट मला घातली. मग मी हळूहळू अभ्यास केला की आपल्याला जर हे ज्ञान प्राप्त करायचंच आहे, आपल्याला महाराजांच्या जवळ राहायचं आहे, हे मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण लग्न केलं नाही, त्याच्यासाठी आपण नोकरी केलेली नाही. मग नुसतं जेवायचं आणि झोपायचं काय? हे ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय होती प्रमुख अट? सेवेत तत्पर पाहिजे, शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थासी. कारण परमार्थ जर तुम्हाला करायचा असेल, आणि परमार्थ शास्त्रामध्ये 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे गणेश, दुसरा म्हणजे शारदा आणि तिसरं म्हणजे सद्गुरू. या 3 गोष्टींच्या क्रमानेच जायला पाहिजे तुम्हाला. म्हणून हे जे सद्गुरूंचं पद आहे हे कसं आहे? अविनाशी पद आहे. आणि ते एकदा शिष्य त्यांच्या परीक्षेला पास झाला की सद्गुरू काय करतात? शिष्यास गुरुत्व प्राप्त होय, शिष्याला गुरुपद प्राप्त करून देतात, त्या आसनावर बसवतात. आता आपण ट्रेनमध्ये गेलो तर आपण जर सांगितलं की आम्हाला द्यावं थोडं बसायला, देतो का आपण? आम्ही बुक केलेलं आहे सांगतो आपण. म्हणजे आपल्याला वाटतं आपण बुक केलेला आपलाच झाला. तिथे कसं आपण देऊ शकत नाही, आपण आपली कायमची खुर्ची कसं कोण देईल? फक्त सद्गुरू देतात या जगामध्ये, बाकी कोणी देत नाही. आणि दिली तर काहीतरी स्वार्थ असेल पाठीमागे, लक्षात ठेवा. सद्गुरूंचं पद कसं आहे? अमर पद आहे. जसं त्यांनी ते मिळवलंय तेच ते शिष्याला मिळवण्यासाठी त्यांची धडपड असते. कारण त्यांना पण कोणीतरी आपलं हे चालवण्यासाठी पाहिजे असतं ना. नाहीतर नुसतं ऐकतात आणि निघून जातात असं नाही. त्या प्रकारे शिष्याने अभ्यास पण करायला पाहिजे त्याचा. कारण जगामध्ये 5 प्रकारचे भक्त आहेत. उत्तम भक्त, मध्यम भक्त, कनिष्ठ भक्त, मंद भक्त, अतिमंद भक्त. मग त्याच्यात आपण कुठे बसतो? आता बघा, या 5 भक्तांमध्ये आपण कुठे बसतो? आपलं आत्मपरीक्षण आपण करायचं. मग या भक्तांचे जे प्रकार सांगितले आहेत,
तर त्यांचे प्रकार असे नाही ठरत किती शिकलाय म्हणून जास्त वगैरे, किती पैसे आहेत म्हणून जास्त, असं नाही ठरत. तर उत्तम भक्त जसं पाण्यामध्ये एक तेलाचा थेंब टाकला लगेच पसरतो. किती वेळ लागतो पसरायला? किंवा आपण कापूर लावला आरतीमध्ये, पेटायला किती वेळ लागतो? झटकन. तसा उत्तम भक्त कसा असतो? सांगितलं ज्ञान होतं त्याला, ऐकलं त्याला ज्ञान होतं, आणि ऐकलं त्याचे विचार धावायला लागतात की खरंय. गुरु सांगतात ते की करावी तातडी परमार्थाची, परमार्थासाठी गडबड करायला पाहिजे. आम्ही गडबड कशासाठी करतो? जगातल्या गोष्टी त्यांच्याकडे आमच्याकडे कधी येतील, त्याने ते घातलं आम्ही कधी घालू, याच्यासाठी आपली धडपड चालू असते. पण परमार्थ प्राप्तीसाठी समर्थांनी म्हटलंय करावी तातडी परमार्थाची. का करावी तातडी? दिवसेंदिवस आपण तरुण होतो का म्हातारे होतो? आपल्याला 25 साल गेलेलं कळलं नाही? कळलं. प्रत्येक जण मला सांगतो काय पटकन गेलं ताई, कळलंच नाही. अरे 25 साल काय, पण याच्या आधीची साल कशी गेली आता कळतंय का तुम्हाला? तुम्ही आता 10वीचा विचार करा, 10वीत आपण कसे होतो, आणि 10वी पासून आतापर्यंत किती वर्ष झाली, कळली तुम्हाला? नाही. सायकल असते ना, सायकल आपली, ती सायकलच्या चाकाला जर अशी गोल 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 फिरवलं तर आतल्या तारा दिसतात? नाही दिसत. मग त्या तारा दिसण्यासाठी काय करायला पाहिजे? चाक शांत करायला पाहिजे, न गरगर फिरवता शांत ठेवायला पाहिजे, तरच आतल्या तारा दिसतील. तसं या गडबडीमध्ये रोज तुम्ही उठता, बाहेर जाता, संध्याकाळी येता, झोपता, परत सकाळी जाता, या चक्रातून कुठेतरी तुम्ही शांत झाला तर कळेल मागचं इतके वर्ष कशी गेली. बघा ना, आता आपण विचार केला तर आपल्याला कळतं आपल्या आयुष्यात 40 वर्ष कशी गेली, 50 कशी गेली, 60 कशी गेली, काहीच कळत नाही. आणि आपण 10वीत कशी होतो, आता कशा, हे सगळं आपल्याला कळायला लागतं. पण शांत राहिला तर, त्याच्यासाठी शांत होणं आवश्यक आहे. म्हणून इथे त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो उत्तम शिष्य असतो, हा उत्तम शिष्य गुरूंचा बोध ऐकल्या त्याच्यावर विचार करायला लागतो की नाही, हे मला आत्ताच मिळवलं पाहिजे. का आत्ताच मिळवलं पाहिजे? कोणाला कुठला आजार येईल माहिती आहे तुम्हाला? काहीच माहिती नाही आपल्याला. माहिती असेल तर बोटवरती करा, मला तरी कळलेलं नाही अजून. आतमध्ये आपल्या काय उलाढाल चालली तुम्हाला बाहेरून समजते? बाहेरून तुम्हाला चेहरा दिसतो, कपडे दिसतात, हे दिसतं, अरे पण आतली उलाढाल काय? आत कोण रक्त तयार करतंय, कोण खातंय, ते कुठे जात आहे, पुढे कुठे जाते, काय कल्पना आहे का आपल्याला? बघायला मिळतं आपल्याला? नाही. म्हणजे हे सगळं कुणामुळे चाललेलं आहे? त्याला शोधायला पाहिजे की खरा करता करविता कोण आहे आमच्या, या विश्वाचा करता करविता कोण आहे, आणि आमच्या आत पण करणारा कोण आहे? वेगळा आहे कोणीतरी, आपण काहीच करू शकत नाही. म्हणून ते समर्थ म्हणतात की तुम्हाला त्यासाठी सद्गुरूंची मदत घ्यायला पाहिजे, सद्गुरूंकडे जायला पाहिजे. आणि सद्गुरूंकडे गेल्यानंतर मग सद्गुरू कसे आहेत हे कसं तुम्हाला कळणार? आता सद्गुरूंची जी लक्षणं सांगितलेली आहे महाराजांनी तुम्हाला, आणि आता कित्येक जणांनी, जुन्या लोकांनी महाराजांची प्रवचन ऐकले असेल. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षम. ही जी सगळी लक्षणं आहेत ही सगळी सद्गुरूंना लागत, त्या आत्मतत्वाला लागत. आणि ही महाराजांनी अनेकदा सांगितली होती प्रवचनामध्ये. म्हणजे त्यातलं आपल्याला जर आपण नीट विचार केला तर एक एक आपल्याला उकलायला लागेल, हे तत्व कसं आहे, हे तत्व कसं आहे. आपण सगळे बाह्य रूपाने सद्गुरूंना बघतो. जर आपल्याला आतून सद्गुरूंना बघायचं असेल तर त्यांचा बोधच आपण घेतला पाहिजे. आणि त्यांनी भगवे कपडे घातले, आम्ही पण भगवे घालायचे, काय उपयोग आहे? बघून बघून बसवेश्वरांनी काय म्हणजे, नोडी नोडी माडू नेम सल्लवू सल्लवू. बघून बघून केलेली व्रत वैकल्य काहीही असो, ती कदापि फलदायी होणार नाहीत. मग काय फलदायी होईल? गुरुपथो मीरी माडू नेम सल्लवू सल्लवू. गुरुपथाला धरून जर तुम्ही गेलात आणि काहीतरी केलं सद्गुरूंसाठी तर ते फळाला जाईल. केव्हा जाईल? गुरुपथाला घेऊन. म्हणून हे म्हणतात ना, चालतील सद्गुरू ते आम्ही पण ते जाईन, ते त्या पंथाला धरून चाललं पाहिजे. म्हणजे इथे तुम्हाला त्यांनी
समर्थांनी संबंध सद्गुरु स्तवन सांगितल्यानंतर शेवटी आपल्याला काय सांगितलंय की हे सद्गुरु पदाबद्दल अनेक उपमा त्यांनी देऊन पाहिल्या, पण त्या सगळ्या उपमा कशा आहेत? नाशिवंत. आणि माया तिचं वर्णन करू शकत नाही. म्हणून सद्गुरूंना जर ओळखायचं असेल तर सद्गुरू होऊनच सद्गुरूंना ओळखा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. कारण सद्गुरूंची स्थिती काय आहे? अंतरस्थितीची या कोणा अंतर्निष्ठ जाणती. तुम्ही अंतर्निष्ठ झालात तरच तुम्हाला अंतर्निष्ठाच्या खुणा कळतील, नाहीतर अशा कळणार नाहीत. अंतर्निष्ठ तुम्हाला आधी पहिलं व्हावं लागेल, मग अंतर्निष्ठाचे काय असतं ते तुम्हाला समजेल. पण त्या हेतूने आपण गुरूंना बघत होतो का? फार थोड्या लोकांनी बघितलं असेल माझ्या मते. बाकीचं तर काय संसारातलंच मागत होते. संसारातलं मागत होते काय? ज्याला जी अडचण असते तोच मागणार माणूस. हे असं थोडंच मागणार आहे. त्यात फार थोडी माणसं मागतात तसं, आणि त्याच्यातून फार थोडी पोचतात तिथे. महाराज सांगायचे की लाखो बसतात 10वीच्या परीक्षेला, पण पहिला नंबर एकालाच मिळतो. पण पहिल्या नंबरसाठी आपली धडपड ठेवायचं नाही. आपल्याला ज्ञान मिळायला पाहिजे, आपल्याला तो आनंद मिळायला पाहिजे, आणि ते माहीत झालं पाहिजे ज्ञान म्हणजे काय, आणि ते रोजच्या व्यवहारात आपल्याला वापरता आलं पाहिजे. ते त्याचा अभ्यास आपल्याला करता आला. आपल्याला काय मठाधिपती आणि काय व्हायचंय? अहो, भक्त होऊनच राहायचं. भक्त होऊन राहण्यातच खरी मजा आहे. मोठं होण्यात काय मजा नाही, लक्षात ठेवा तुम्ही. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, मी नाही म्हणत. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. जर मोठे व्हायचं असेल तर मोठ्या यातनांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. तो गणपतीमध्ये मोठा ढोल वाजवतात बघितलाय का? ढाम 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 ढाम. त्याला इतके दणके देतात की बस. म्हणजे असे मोठे जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला पण हे दणके बसतीलच. आणि छोटं जर तुम्हाला व्हायचं असेल तर छोटं हे असतं ना, पायात ठेवतात ते अगदी हलक्या हाताने वाजवतात. छोटा आहे ना, तर जो छोटा होऊन राहतो तो एकदम त्यांच्या जवळ असतो. मी परवा एक चित्र बघितलं की असे खेळे दाखवले. खेळे असतात ना आपले दुकानातले, ते एक खेळा ताटच्या ताट होता आणि बाकीचे खेळ असे वाकडे होते. आणि त्याच्या खाली लिहिलं होतं की जो ताट असतो तो ठोकला जातो. म्हणजे वाकडे त्याला कोण ठोकेल? तो सरळ होईल? कधीच होणार नाही. म्हणजे 2-3 खेळे असे वाकडे दाखवले होते, एक असा एक असा, आणि त्याच्या खाली लिहिलं होतं एक एकदम ताट होता. तर त्याच्याजवळ हातोडा ठेवलेलाच होता मारायला. त्याला जो ताट आहे त्याला दणके बसतील, जो वाकडा आहे त्याच्या कोण आधीच लागणार नाही. अरे ठोकून काहीच उपयोग नाही. एकदा यांना विचारलं, कोणाला, आपल्या साईबाबांना, म्हणाले तुम्ही नेहमी खाली का बसता, वरती का बसत नाही? नेहमी खाली का बसता? ते म्हणाले खाली बसणाऱ्याला पडायची भीती नसते, जो वरती बसला त्याला पडायची भीती असते. खाली बसणं याचा अर्थ काय त्यांनी सांगितलं? देवाजवळ शांत होऊन पायाजवळ बसा. जेव्हा भगवान श्रीकृष्ण झोपलेले होते, आराम करत होते, तेव्हा दुर्योधन पण आला आणि अर्जुन पण आला. पहिला दुर्योधन आला. त्यांनी बघितलं भगवान तर झोपलेत, तर मी तर त्यांची इकडे मदत मागायला आलोय, ते तर झोपलेत, मग काय करायचं, जाऊ का बसू? असा विचार करत करत त्याने म्हणाला काम करूनच जायचं. बसला डोक्याजवळ. नंतर आला अर्जुन. अर्जुन आल्यावर अर्जुनाने बघितलं इथं आपले केशवनाथ झोपलेले आहेत, त्यांना उठवायचं कसं? नाही उठवायचं, ते स्वतःहून उठतील तेव्हा. म्हणून तो कुठे बसला? पायाजवळ. पायाजवळ खाली बसला. आणि जेव्हा थोड्या वेळाने भगवान श्रीकृष्णांना जाग आली तेव्हा डोळे उघडल्यावर पहिलं कोण दिसलं? अर्जुन. काय अर्जुन दिसला? पायाजवळ बसलेला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं पार्थ तुम कब आ गए? हात चिडला डोक्याजवळ बसलेला. उसके पहले मैं आया हूं. अरे तू पहिला आला असशील, पण पहिला मी डोळे उघडल्यावर मला तोच दिसलाय, म्हणून त्यालाच पहिला अधिकार मागण्याचा. त्यांनी विचारलं पण तुम्ही दोघं आला कशासाठी? त्यांनी सांगितलं मला
आता हे जे आपलं युद्ध ठरलेलं आहे, आणि या युद्धामध्ये आम्हाला तुमची मदत पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, म्हणून मी आलोय. अर्जुनाने पण तसंच सांगितलं. तेव्हा दुर्योधन म्हणाला की मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. लगेच त्यांनी म्हटलं की पहिलं मात्र पार्थ मागेल, अर्जुन. कारण डोळे उघडल्यावर तो दिसला. अर्जुनाला विचारलं तुला मी कशाला पाहिजे. त्यांनी सांगितलं की माझा रथ तुम्हीच चालवायचा आहे आणि तुम्हीच मला पाहिजे, मला हे बाकीचं काही नको. काय पाहिजे म्हटल्यानंतर याने पटकन सांगितलं तू पाहिजे. मग तो म्हणाला माझ्याकडे 2 आहेत गोष्टी, एक म्हणजे मी स्वतः आणि एक माझी नारायणी सेना. काय पाहिजे तुला. म्हणाला नारायणी सेना मला नको. लगेच दुर्योधन खुश झाला, मला द्या म्हणाला. त्याला वाटलं ह्याला एकट्याला घेऊन काय करायचं, नारायणी सेना एवढी मिळते कोण सोडेल का. तो खुश झाला. लगेच याला विचारलं तुला काय पाहिजे. मला तू पाहिजे. अरे पण कशासाठी. मला माहिती आहे तू मला कधीच असं सोडणार नाहीस, माझं रक्षणच करणार कायम. तू तुझ्या जवळच मला ठेवणार आणि तू सतत माझ्यावर लक्ष ठेवणार जवळ असल्यामुळे. मला तूच पाहिजे. तेव्हा म्हणजे आता हा दुर्योधन जो होता त्याला इतका आनंद झाला, चला नारायणी सेना युद्ध जिंकणार आपण. पळत पळत गेला कोणाकडे, शकुनी मामाकडे. शकुनी मामा याचा मामा. आणि या मामाकडे गेल्यावर तो म्हणाला मामाजी मूर्ख अर्जुन ने तो भगवान को मांगा, लेकिन मैंने नारायणी सेना मांगी तो विजय अपना ही है. तो म्हणाला अरे मूर्ख भांजे, अभी तेरा विनाश 100% है. आता तुझा विनाश किती 100%. तू मला देवाला मागितलं नाही तर नको ते मागत बसलास. आता काय करेल, मागून झालं, आशीर्वाद सुटले, आता काय करेल, डोक्याला हात लावून बसेल. आणि काय झालं शेवटी, युद्धामध्ये सगळे मारले गेले. कोण वाचलं, अर्जुन. का वाचला, देवाला मागितल्यामुळे. म्हणून जेव्हा आपण गीतेमध्ये बघतो की जिथे भगवान श्रीकृष्ण स्वतः हजर आहेत आणि धनुर्धारी अर्जुन जिथे हजर आहे तिथे विजय हा ठरलेलाच आहे. तसं मग आता तुम्ही काय मागणार, घरदार संसार मागणार का अशी नारायणी सेना मागणार. महाराजांनाच मागता आलं पाहिजे आपल्याला. ज्यांनी देवाला मागितलं त्याला सगळं मिळतं. कारण डायरेक्ट त्यांनी विश्वाच्या नियंत्यालाच आपला करून घेतला. मालकाला प्रसन्न केलं तर काय कमी काय. आता तुमच्या मालकानं तुम्ही प्रसन्न केलं की मिळते ना चावी, अशी मिळते का, गेल्या गेल्या मिळते का, अशी प्रसन्न केल्यानंतर मिळते. तसे इथेही गुरूंना प्रसन्न केल्यानंतर गुरु पण तुम्हाला एक चावी देतात. कुठली तुम्हाला देतात तसली नाही. सद्गुरु कृपा तेची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एक सरा. हे द्वैत कपाट उघडून आत काय आहे तो खजिना आपल्याला दाखवतात. कारण खजिना असा बाहेरच्या खजिन्यासारखा नाहीये, मोजता येईल तसा. तो खजिना वेगळा आहे आणि त्याच्यासाठी तीच किल्ली आपल्याला पाहिजे. कुठली, सद्गुरु कृपा तेची किल्ली. सद्गुरु कृपेची किल्ली तुम्हाला हस्तगत करायला पाहिजे. आणि ती किल्ली केव्हा मिळेल, त्यांच्या परीक्षेत तुम्हाला पास व्हायला पाहिजे, त्यांच्याप्रमाणे अभ्यास करायला पाहिजे, त्यांनी ठेवला तसा निश्चय तुम्हाला ठेवायला पाहिजे. म्हणून मला महाराजांनी जस्ट देह सोडायच्या आधी मला बोलून घेतलं आणि मला म्हणाले बाई, निश्चय बैसे वस्तूकडे तरीत ज्ञान मार्ग सामर्थ्य चढे. त्या निश्चय तुझा वस्तूकडे, परब्रह्म वस्तूकडे जर तू ठेवलास तर ज्ञान मार्ग सामर्थ्य तुझ्यामध्ये येईल, तू सामर्थ्यवान होशील. हे आपण समर्थांचं ऐकलेलं आहे. पण स्वामी काय म्हणाले, निश्चय वैसे वस्तूकडे तरी काय कमी पडे तुझे. तुला काय कमी पडणार आहे, तुझ्या मनात आहे ना ते येऊन पडेल तुला, पण निश्चय तिकडे असू दे. आणि हा निश्चय कसा,
ठेवायचा आणि कसं करायचं ही किल्ली मात्र स्वामींनी दिली आपल्याला. मी आणि स्वामींच्या जवळ राहिल्यावर स्वामींना गोड बोलून विचारायची, स्वामी तुम्हाला काय अनुभव येत होते? तुम्ही इथे बसलेला आहे आणि समोरची एखादी व्यक्ती तुम्हाला जर पाहिजे ती यायला आपल्याकडे, तर तुम्ही काय करता? म्हणाले तू पार पक्की आहे, तू सगळं माझ्याकडून विचारून घेते. म्हणजे आता माझ्याकडे काहीच नाही, फोन नाही, काही नाही, काही नाही, पण मला वाटतं अमुक व्यक्ती आली पाहिजे, ती हजर संध्याकाळी. हे कसं काय घडतं? तेव्हा महाराज म्हणाले, अरे तू पण तसं माझ्यासारखं राहिलीस ना की तुला पण येणार ती शक्ती. प्रत्येकाला येईल तशी. प्रत्येकाने त्या पद्धतीने जर राहिला, अभ्यास केला तर कठीण काय आहे जगात? काही कठीण नाहीये. पण हे सगळं प्राप्त करताना तुम्हाला परीक्षा आहेत ना, लक्षात ठेवा. परीक्षा म्हणजे काय? आपल्या जवळच्या माणसांच्या परीक्षा, नातेवाईकांच्या परीक्षा, बाहेरच्या जगातल्या लोकांच्या परीक्षा. परीक्षेनं भरपूर तोंड द्यावं लागतं. नको नको ते आरोप, नको नको ते काय काय. आणि याच्यातून जर जो टिकला तो काय पुढे त्यांना सोडून कधीच जात नसेल, असं गोंदवलेकर महाराजांनी म्हटलेलं आहे. आधी माझ्या गुरूंकडे कोणी येत नव्हतं, आलं तर राहत नव्हतं, राहिलं तर टिकत नव्हतं, आणि जे टिकले ते परत जात नव्हते. समजलं? जे टिकले ते जवळ मला सोडून जात नव्हते परत. तसं आपण एकदा गुरूंना आपलं म्हटलं की आपल्याला सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही. आणि गुरु अशी शक्ती आहे की जी तुम्हाला या लोकात पण तुमचा सांभाळ करते, परलोकातही सांभाळ करते. जेव्हा माणूस देह सोडून जातो तेव्हा जर त्याने आयुष्यभर गुरूंचं केलेलं असेल स्मरण, ते ज्ञान त्याला झालं असेल, तो निश्चय त्याचा असेल, तर तिथे सुद्धा त्यांची सोबत असते. ते शिष्याचं बोट सोडत नाही. शिष्याने मात्र बोट सोडायची सवय. याचं बोट सोड त्याचं पकड, त्याचं सोड त्याचं पकड, त्याचं सोड त्याचं पकड, अशी शिष्यानं सवय. हे मी नाही सांगत तुम्हाला. एकदा असे महाराज बसलेले होते, चहा पिऊन बसलो आम्ही, आणि एक माणूस आला. महाराजांनी म्हणाले उभा राहायला, महाराज नमस्कार केला. महाराज म्हणे कोण तुम्ही? म्हणाले मी तुमचा शिष्य आहे. म्हणाले पौर्णिमेला येतोस? नाही म्हणे 4 वर्ष आलो नाही. 4 वर्ष कुठे होतस? तर म्हणाले मी जात होते एका महाराजांच्याकडे. असं सांगितलं महाराजांना. मग महाराज म्हणे आता तरी कशाला आलास इकडे? म्हणाले तुम्ही बोलवलं. मी कधी बोलवलं? तिकडे जात होतं तिकडेच जायचं. अरे गाढवा म्हणाले, रुपया सोडला आणि पैच्या पाठी लागलास. असं बोलले. म्हणजे मी शुद्ध ज्ञान देतो 100%, ते सोडलं आणि नको त्याच्या पाठी लागता तुम्ही. अरे काय म्हणायचं गाढवा तुम्हाला? असं बोलले महाराज. त्यांनी सांगितलं तुम्ही बोलवलं नाही, पण माझं ऑफिसला काम होतं, माझं काम लवकर आटपलं. मी म्हटलं की आता रात्री महालक्ष्मी आहे बॉम्बेला जायला, अजून आपल्या 4-5 तास हातात आहेत, चला जाता आता महाराजांना भेटून जाऊ. भेटले तर भेटले, असल्यानं कृपा होईल. महाराज त्याला म्हणाले अरे जी बायको जवळ राहते तिला बायको म्हणतात, तुला कोण बायको म्हणेल? आपला शिष्य म्हणेल. शिष्याने गुरूंजवळ राहिलं पाहिजे. नुसतं गुरूंजवळ नाही, सदा संतांपाशी जावे, जवळही बसावे. त्यांच्या जवळी म्हणजे आता तुम्ही बसलाय तसे, त्यांच्या समोर, त्यांच्या जवळी आहे. असं संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे का इकडे तिकडे भटकायला सांगितलंय का? जर तुम्ही एकच गुरु, एकच, जसं श्रीराम कसे होते, एक वचने एक पत्नी एक बाणी, तसं एक वचनी तुम्ही जर एका सद्गुरूबद्दल राहिला, सद्गुरूंची पूर्ण कृपा तुमच्यावर होऊन जाईल. आणि ती कृपा झाली म्हणजे अशी साधी नाही होणार. सगळं तुम्ही मागाल तर सगळं मिळेल तुम्हाला. सद्गुरूंची काय तुम्हाला कल्पना नाही. एक बाई आंबे विकायला बसली होती आणि तिकडून गौतम बुद्ध येत होते. त्यांच्या हातात कटोरा होता. त्या बाईने बघितलं आपली आंब्याची टोपली भरलेली आहे आणि समोरून गौतम बुद्ध येतात. त्यांच्या याच्यात काहीतरी आंबा टाकावा लागेल.
म्हणून तिने काय केलं, ते जागलं आणि त्याच्यावर दगड ठेवला, एक काळा दगड. ते आले तिच्याकडे आणि तिच्या समोर भांड केलं. तिने तो काळा दगड आत टाकला. तेव्हा जर असं स्मित केलं त्यांनी आणि नंतर थोडेसे चालायला लागले ते. बाईंनी नंतर फडकं उघडलं. आता गौतम बुद्ध गेले, बघते तर काळे दगड झाले आंबे. संत काहीही करू शकतात, आहे ते घालवू शकतात, घालवलेलं पुन्हा देऊ शकतात, काहीही करू शकतात. म्हणून तर म्हटलंय ना, अशक्य ते शक्य करतील स्वामी. त्यांची नुसती काय अशक्य शक्य करते, तिन्ही जगतावर त्यांची सत्ता असते. आणि काय सांगायचं ना तुम्हाला, म्हणजे तुम्ही त्याच्यात जितके तुम्ही डीप जाल तर तुम्हाला कळायला लागेल एक एक गोष्टी. आता मी नुसतं सांगून काय उपयोग आहे, त्याचा आपण अनुभव घेतला पाहिजे. तेथीचा तो विचारच केला पाहिजे साधेला. हा अनुभव घेतला पाहिजे आपण, कारण आपण जगात पुष्कळ संत बघतो, पण हुडकावे अनंत संत, सापडे प्रचितीचा मंत, प्रचिती विण सोहित होणार नाही. ही प्रचिती आपल्याला त्यांच्याकडे आलेली आहे, म्हणून त्यांनाच आपण मनामध्ये घट्ट ठेवून आता नवीन वर्षामध्ये त्यांना घट्ट पकडण्याची, त्यांच्यावर श्रद्धा ठेवण्याची, त्यांच्याकडून जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याची आणि त्याच्यासाठी लागणारी तळमळ प्रेम हे तुम्हा आम्हाला सगळ्यांचं वाढू दे, हीच त्या चरणी प्रार्थना. राजा सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजा सदू श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा श्री काळसती. करू ना डिक्लेअर.